दुसरा दिवस उपोषणाचा सरकारने आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। ती अंमलबजावणी त्यांनी करावी, कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होतं। आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झालंय, कारण अगोदरच 2 दिवसापासूनचा प्रवास आणि 2 दिवसापासूनचं उपोषी असणं, त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो। त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। सरकारला आमचं सांगणं आहे, मागण्याची अंमलबजावणी तात्काळ करा। गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका। आम्ही तुमचे काही मंत्री म्हणतात आम्ही एकाचं काढून एकाला देऊ शकत नाहीत, आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाहीत। तुम्ही गैरसमज पसरू नका महाराष्ट्रात। आमचं ते आम्हाला द्या म्हणतोय, त्यांचं काढून घेणं म्हणजे काय? ओबीसीला उदाहरणार्थ 32% आरक्षण आहे, त्यांच्यातलं 20% आम्ही काढून घेणं, मग त्याला काढून घेणं म्हणतात। आणि त्यांना 10%च ठेवणं, याला काढून घेणं म्हणतात। मंत्री संभ्रम निर्माण करतात। आम्ही 32% ओबीसी आरक्षणातलं 20% मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाहीत। 10%च ओबीसी आरक्षण 32%तलं ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही। आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आहेत, आम्ही ओबीसीतच आहेत। मराठा आणि कुणबी हा एकच आहे, हे आमचं म्हणणं आहे। हे सरकारनं समजून घ्या, संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे। तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीतचा। पोरांना माझी सगळ्या विनंती आहे, तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा। पोलिसांना कोण बोंबल तरी कशाला? पत्रकार परिषद चालली तरी बोंबलतोय, तो तेवढ्यालाच आलेला का? फक्त काय करायचं काय नाही करायचं हे असले पक्षाने पाठवलेले असते। ते त्यांना काय देणं घेणं नाही, काय सांगितलं काय करायचं। माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं जाऊन आरडायचं। यांनी केव्हा मुंबई बघितलेली नसती, हे असले पक्षाचे चमचे असते ते, आणि असल्या चमच्या अवलाद्यामुळे आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते। कारण यांना कधी समाज बाप नाही वाटला, यांना नेतेच बाप वाटलेत हमेशा। म्हणून आमच्यासारख्या 7 करोड गरीब मराठ्यांचं वाटलं झालंय। आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं। आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाहीये। ज्या ज्या स्पॉटवर पोरं असतील त्यांना विनंती आहे, संयम धरा, वाट बघू आपण, शांत राहा, आपण वाट बघू। रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा, माझी विनंती आहे तुम्हाला। आता सगळ्या मुंबईत मराठी झाली, काय मुंबईत त्यांनी बघू नये येऊ नये का? ते काही वाईट करणार नाही, शब्द आहे माझा। आणि पोरांना सांगणार अजिबात वाईट करायचं नाही। आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले, फक्त वाहन सुरक्षित लावा, पोरांना माझं सांगणं आहे। मला वाटतं त्या बीपीटी का काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला लावा। इथून 3च किलोमीटर ते ग्राउंड आहे। त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून आहे,
शिवडीला 2-4 किलोमीटर वगैरे इथून पायी येऊ शकता, जाऊ शकता, रेल्वेने येऊ शकता, तिथं लावा. ए शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला, तिथं पण लावा. तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना, तुम्ही जरी आझाद मैदानला आले किंवा इकडे तिकडं बाप्पाच्या पाया पडून आले किंवा इकडे तिकडे फिरून आले, तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडीपाशी जाऊन जेवण करता येईल, पाणी पिता येईल. पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडीत झोपता येईल. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या. तुमच्या गाड्या पार्किंगला लावा. आणि इथून वाशीचं मैदान जास्तीत जास्त 20-22 किलोमीटरवर आहे फक्त. तिथं काही गाड्या लावा. आणि रेल्वेनं 5 रुपये घेते आझाद मैदानला यायला. आझाद मैदानावर तुम्ही 1-2-3 मिनिटात चलत येता. त्यामुळं काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे. काय काय केलं? अँब्युलन्स आहे का रे पुढं? तुमच्या पाठीमागे ना अँब्युलन्स तिथं पुढं उचलून द्या ना. ड्रायव्हर जा रे, डॉक्टर आहेत ना, डॉक्टर जा तिकडे. आपले डॉक्टर आणले का? आपले डॉक्टर घरी झोपले का? गेले का? जा लवकर, डॉक्टर यायला लागले रे बरोबर. आपण बरं का अँब्युलन्स सांगा सांगितलं होतं ना. हा पुढे येतो मग आली काय? ते एका जागेवर 2-4 अँब्युलन्स लावून ठेवा. तिकडे करेल आपल्या आताच लावून ठेवा म्हणा, म्हणजे तिथंच तपासता येईल. आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पायी या शांततेत आंदोलन पार पाडून जिंकायचंय. समजून घ्या. गोंधळ घालणाराचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा. सध्या बघू ना मजा, कित्येक दिवस काय करते ते, देतेत का नाही, त्यांची काय इच्छा आहे.